जी शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणते ते लाभ अनुज्ञेय पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांच्या निवृत्ती वेतनासंदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजीचा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्तीवेतनविषयक कुटुंब निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी नियम 1982च्या मधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की निवृत्तीवेतन नियम 1982च्या प्रकरण 10 मधील म्हणजेच नियम 118 ते 125 मधील तरतुदींचं पालन काटेकोरपणे करण्यावरच्या सूचना शासनानं देऊनसुद्धा अनेक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनविषयीचे लाभ आहेत ते विलंबानं प्रदान होतात। निवृत्तीवेतनधारकांना लाभ विलंबानं प्रदान झाल्यानं त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात, तसेच लोकायुक्त न्यायालयीन प्रकरणं उद्भवतात। यामध्ये शासनाचा व कार्यालयाचा बराच वेळ व मनुष्यबळ याचा अपव्यय होतो। या अनुषंगानं विविध स्तरावरती जिल्हा कोषागार अधिकारी इत्यादीकरता निवृत्तीवेतन प्रकरणं हाताळण्यासंदर्भात कार्यवाही करावी या अनुषंगानं शासन निर्णय, शासनादेश, परिपत्रके, नियम इत्यादीद्वारे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। अशा असतानाही सद्यस्थितीमध्ये काही विभागामध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्ती प्रकरणे प्रलंबित असल्याचं निदर्शनास येत आहे आणि या अनुषंगानं निवृत्तीवेतनाची प्रकरणं विहित वेळेत व योग्यरित्या निकालात काढण्यासाठी विविध स्तरावरून करावयाच्या कार्यवाही संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। याच्यामध्ये सेवा पुस्तक अपडेट ठेवण्यासंदर्भातल्या करावयाची कार्यवाही जी आहे ती पार पाडावयाची कामं आणि जबाबदार अधिकारी कार्यालय जे आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे। स्क्रीन पॉज करून आपण ही पाहू शकताय। संबंधित काम आणि जबाबदार अधिकारी जी आहेत, जबाबदार अधिकारी जे आहेत, कार्यालय जे आहे त्याची माहिती आपण घेऊ शकताय। वेतन निश्चिती पडताळणी असेल, त्याचबरोबर इतर ज्या त्रुटी असतील निवृत्तीवेतन प्रकरणासंदर्भात त्या संदर्भातल्या पार पाडावयाची कामं आणि जबाबदार अधिकारी कार्यालय आणि याच्या संदर्भातला वेळ जो आहे तो वेळसुद्धा विहित वेळ याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच या अनुषंगानं सेवानिवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरता आवश्यक माहिती या संदर्भातले जे शासन आदेश आहेत या अनुषंगानं ती जी कामं आहेत ती आहरण व संवितरण अधिकारी कार्यालय प्रमुख यांनी करायची आहेत आणि त्या संदर्भातले फॉर्म जे आहेत, नमुने जे आहेत ते भरणं आणि कागदपत्र उपलब्ध करून देणं ती यांची जबाबदारी असणार आहे। संबंधित कार्यालय प्रमुखांची आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर करावयाची कार्यवाही, त्या संदर्भातली कामं, जबाबदार अधिकारी कार्यालय या संदर्भातल्या विहित नमुन्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्तीवेतनासंदर्भातली जी प्रचलित सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीच्या अनुषंगानं या गोष्टी परत एकदा परफेक्ट व्हाव्यात या अनुषंगानं हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्यामुळं निश्चितच सेवानिवृत्त वेतनधारक ज्या आहेत, कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या आहेत त्यांना करावा लागणारा जो अटापिटा आहे त्या या अनुषंगानं या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कमी होणार आहे। कारण संपूर्ण जवळजवळ 17 पानांचा हा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे आणि संपूर्ण कार्यपद्धती जी आहे ती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच याचा उपयोग निवृत्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात पुढील जी कार्यवाही आहे त्या संदर्भात याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय लाभदायक असा निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल। आपण स्क्रीन पॉज करून संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण GR जो आहे तो सविस्तर वाचू शकताय, सविस्तर याची माहिती घेऊ शकताय। आपल्याला काही प्रश्न निर्माण झाल्यास नक्की आपले प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा